जेव्हाही बाहेर कधी आपण डोसा, इडली, उत्तप्पा खातो, त्याबरोबर जी साऊथ इंडियन चटणी असते ना, ती चवीला खूपच अप्रतिम असते। त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही चटणी करत असताना त्यामधील पाण्याचा भाग वेगळा, खोबऱ्याचा भाग वेगळा असा अजिबात होत नाही। एकसारखी स्मूथ कन्सिस्टन्सीमध्ये अशी ही चटणी तयार होते। तर हीच परफेक्ट चटणी कशी करायची ते आज आपण पाहणार आहोत। त्यासाठी सर्वात प्रथम मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे। यामध्ये ओलं खोबरं किसून घेतलं आहे 1 वाटी, ते घालायचं आहे। खोबरं किसून घ्यायचं आहे, कारण जर तुकडे करून घातले ना तर ते पटकन बारीक होत नाहीत। त्यासाठी ओलं खोबरं किसून घ्यायचं आहे। 1 वाटी ओलं खोबरं घेतल्यानंतर यामध्ये पाव वाटी भाजलेले शेंगदाणे घालायचे आहेत। ह्या शेंगदाण्याची साल काढली आहे, ते शेंगदाणे वापरले आहेत। भाजून घेतलेले शेंगदाणे पाव वाटी घातल्यानंतर अर्धी वाटी भाजकी डाळ घालायची आहे। काही जण याला भाजकी डाळ, फुटाण्याची डाळ किंवा डाळवं देखील बोलतात, तर ते अर्धी वाटी घ्यायचं आहे आणि सर्वात प्रथम हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे बारीक करून घेतल्यामुळे याच्यापासून तयार होणारी चटणी एकदम एकसारखी तयार होते। आता तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये एकदम छान अशी पावडर याची तयार झाली आहे। यामध्ये आता 4 हिरवी मिरची बारीक तुकड्यांमध्ये कट करून घेतली आहे, ती घालायची आहे। त्याचबरोबर 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा घालायचा आहे। थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। त्याचबरोबर 20 मिनिटासाठी चिंच मी पाण्यामध्ये भिजवून ठेवली होती, ते चिंचेचं पाणी यामध्ये वापरायचं आहे। या चटणीमध्ये दही अजिबात वापरायचं नाही, कारण दहीमुळे आणखी जरा याचा आंबटपणा वाढतो। तर त्यासाठी चिंच पाण्यामध्ये 15 ते 20 मिनिटासाठी भिजवून ठेवायची आहे। हाताने अशा प्रकारे चिंच दाबून त्यातील सर्व पाणी काढायचं आहे आणि ते पाणी ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे। यामध्ये चवीनुसार 1 चमचा मीठ घालू, आणखी 1 वाटी पाणी यामध्ये घालायचं आहे आणि ही चटणी तयार करून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे एकदम स्मूथ कन्सिस्टन्सीमध्ये अतिशय एकसारखी छान अशी ही चटणी तयार झाली आहे। तुम्ही पाहू शकता, चमचा जरी चटणीमध्ये बुडवला तरी चमच्याला देखील चटणी एकसारखी व्यवस्थित लागली जाते, कुठेही पाण्याचा भाग यामध्ये दिसत नाही। तर अशा प्रकारे परफेक्ट ही चटणी तयार झाली आहे। आता चटणी बाउलमध्ये काढून घेऊ, कारण आपण याच्यावरती तडका देणार आहोत। चटणी बाउलमध्ये काढल्यानंतर तडका पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे। आता पाहू शकता तुम्ही चटणी किती दाटसर अशी तयार झाली आहे। याच्यापेक्षा तुम्हाला थोडीशी पातळ हवी असेल तर आणखी अर्धा वाटी पाणी तुम्ही यामध्ये मिक्स करू शकता। बाउलमध्ये चटणी काढून घेतल्यानंतर तडक्या पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम केलं आहे। तडका पॅनमध्ये 1 छोटा चमचा मोहरी, 1 छोटा चमचा जिरे, त्याचबरोबर 8 ते 10 कढीपत्त्याची पाने आणि 1 लाल मिरची त्याचे 2 तुकडे करून घेतले आहेत, ते देखील तेलामध्ये घालते आणि तो तडका चटणीवरती द्यायचा आहे। तर अशा प्रकारे अगदी परफेक्ट साऊथ इंडियन स्टाईलने ही चटणी तयार झाली आहे। चवीला देखील खूपच अप्रतिम लागते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण यामध्ये जे चिंचेचं पाणी वापरलं आहे ना, त्यामुळे याची चव अगदी व्यवस्थित मेंटेन राहते, अजिबात याचा आंबटपणा वाढत नाही। त्याचऐवजी जर तुम्ही दही घेतलात ना, तर दहीचं काय होतं, जसा जसा वेळ जाईल ना तशी दही आंबट होत जाते। चिंचेचं पाणी घातल्यामुळे चिंचेचा जो आंबटपणा आहे ना, तो आहे तसाच राहतो, त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीने आंबटपणा कमी जास्त होत नाही। तर दहीचं मात्र जसं चटणी तुम्ही ठेवाल थोडा वेळ झाला की तर ती आंबट होत जाते, तर त्यासाठी दही अजिबात वापरू नका, चिंचेचं पाणीच वापरायचं आहे। अशा प्रकारे ही चटणी तयार झाली आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता। तर तुम्ही देखील घरच्या घरी अशा प्रकारे साऊथ इंडियन स्टाईल चटणी अगदी काही मिनिटातच बनवू शकता। आता इथे इडली देखील तयार आहे। ही इडली मी घरीच बनवली आहे। इडलीचा व्हिडिओ देखील तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही कमेंट करून मला नक्कीच सांगा, इडलीचा व्हिडिओ देखील मी तुमच्याबरोबर शेअर करेन। ही इडली एकदम पांढरी शुभ्र मऊ लुसलुशीत होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रेशनच्या तांदळाची ही इडली आहे, तरी देखील एकदम छान अशी तयार होते। तांदूळ भिजवताना त्यामध्ये कोणते पदार्थ घातले पाहिजेत, त्यामुळे इडली छान अशी तयार होते, हे मी इडली करण्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच सांगेन। तर अशा प्रकारे इथे इडली घेतली आहे, त्याच्यावरती घरच्या घरी तयार केलेली साऊथ इंडियन स्टाईल चटणी आपण घालून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता चटणी किती स्मूथ कन्सिस्टन्सीमध्ये तयार झाली आहे, अजिबात यामध्ये पाण्याचा भाग वेगळा आणि चटणीचा भाग वेगळा असा अजिबात दिसत नाही, तर एकसारखी अशी ही चटणी तयार होते। तर तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला देखील खूपच आवडेल आणि ही चटणीची अगदी परफेक्ट रेसिपी आहे। तुम्ही अशा प्रकारे जर चटणी करून पाहिलात ना, तर बाहेर जशी हॉटेलमध्ये किंवा स्टॉलवरती मिळते ना, परफेक्ट तशाच चवीची ही तयार होते।
व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आणि तुम्ही ही चटणी करून पाहिलात तर मला कमेंट करून नक्कीच सांगा. परत भेटू आपण पुढील रेसिपीसह. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.